आपल्याला खऱ्या अर्थाने आयुष्य जगायला शिकवणारा जर कोणता काळ असेल ना, तर तो आहे आपला वाईट काळ किंवा आपल्यावर ओढावलेली वाईट परिस्थिती। तर अगदी कोणावरही वाईट काळ येऊ शकतो। आता वाईट काळ म्हणजे काय? तो वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो। कोणाची आई हॉस्पिटलमध्ये सिरियस असेल, काही सांगता येत नाही, परिस्थिती खूप वाईट आहे। कोणाकोणाला पैशाचा प्रॉब्लेम असतो। अशीच अनेक उदाहरणं असू शकतात। पण प्रत्येक व्यक्ती ही अशा वाईट परिस्थितीमधून गेलेलीच असते किंवा जात असते। कोणी या परिस्थितीमध्ये अडकून राहतात, तर कोणी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात। आणि प्रत्येकालाच ही परिस्थिती बदलावी असंच वाटतं आणि परिस्थिती बदलते सुद्धा, पण ते केवळ आणि केवळ आपल्याच हातात असतं। कारण आपण जर काहीच केलं नाही तर परिस्थिती कशी काय बदलेल? ती बदलणार तर नाहीच, उलट आहे त्याच्यापेक्षा सुद्धा वाईट होऊ शकते। त्यामुळेच जेव्हा तुमच्यावर असा वाईट काळ ओढावेल त्यावेळेस त्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न हा नक्की केला पाहिजे। आता तो प्रयत्न नेमका काय करायचा हेच काही जणांना कळत नाही। त्या परिस्थितीमध्ये आपल्याला काहीच सुचत नसतं। आता कसं होणार? सगळं नीट होईल का? असं का झालं असेल? हेच विचार सतत डोक्यात येतात। पण त्या झालेल्या गोष्टींचा गुंता सोडवायचा कसा हा विचार आपण विसरून जातो। तर अशा वेळी प्रॅक्टिकल विचार करून बघा, तुमचा वाईट काळ बदलायला फार वेळ लागणार नाही। तर सगळ्यात आधी जे काही घडलेलं आहे त्याचा संपूर्ण बाजूने एकदा विचार करावा। विचार केल्यानंतर पडलेले काही प्रश्न एका कागदावर लिहून काढा। प्रश्न लिहिल्यावर त्या प्रश्नांची उत्तरे लिहायला सुरुवात करा आणि तुम्हाला जर तुमच्या या प्रश्नांची उत्तरे मिळालीत तर अर्धे प्रॉब्लेम्स सहज सुटतील। तुमच्या असलेल्या काही शंका सुद्धा दूर होतील। आत्ता या क्षणाला काय जास्त महत्त्वाचं आहे त्या गोष्टीला आधी प्राधान्य द्यायला कधीही विसरू नका। आर्थिक परिस्थिती वाईट असेल तर पैसे मिळवण्याचे, कमवण्याचे चांगले मार्ग शोधायला सुरुवात करावी। बचत करण्यापेक्षा गुंतवणुकीवर जास्त भर द्यावा, जेणेकरून आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल। प्रेमामध्ये जर अपयश आले असेल तर निराश न होता, खचून न जाता तो विषय शक्य होईल तितक्या लवकर सोडून द्यायला शिका। हे इतकं सोपं नसतं, पण प्रयत्न तर करावेच लागतात। त्याला पर्यायच नसतो। तिथेच पूर्णविराम द्या आणि करिअर किंवा इतर गोष्टी करण्याला महत्त्व द्या। कारण आयुष्यात पुन्हा एखादी व्यक्ती ही येऊ शकते। आपल्यावर ओढवलेली ही वाईट परिस्थिती कायमस्वरूपी राहत नसते, हे नेहमी लक्षात ठेवा। आपलं काय चुकलं याचा विचार करा, त्या चुका सुधारण्यावर जास्त भर द्या। जे समोर आहे ते स्वीकारून पुढे चला। परिस्थिती बदलण्यासाठी किंवा त्यातून बाहेर येण्यासाठी स्वतः प्रयत्न करा। घर आणि ऑफिस दोन्हीचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे ठेवा, नाहीतर परिस्थिती जास्त बिघडेल। परिस्थितीनुसार वागायला शिकावं। गरज ओळखून पैशांचा वापर करा। हे जमत नाही, हे येत नाही, त्यामुळे सगळं अडलं आहे असं बोलण्यापेक्षा जे येत नाही ते शिकून घ्यावं। एखाद्या घरात एक व्यक्ती कमावती असते, पण अचानक तीच व्यक्ती अकाली मृत्यू पावते। अशा वेळी जी परिस्थिती ओढावते ती वाईटच असते, परंतु त्या परिस्थितीत जास्तीत जास्त वेळ न घालवता पुढे कितीतरी गोष्टी मांडून ठेवलेल्या आहेत, हा विचार करून त्यातून बाहेर हे पडलंच पाहिजे। या खूप थोड्या टिप्स आहेत, पण खरंच माणसाला वाईट काळातून, त्याच्या वाईट परिस्थितीमधून बाहेर यायचं असेल तर त्याने भावनिकदृष्ट्या जास्त गुंतून न पडता प्रॅक्टिकली विचार करणं जास्त गरजेचं असतं। खरं तर वाईट परिस्थितीतून बाहेर पडणं सहजासहजी कोणालाही शक्य नसतं, परंतु ते अवघडही नसतं। पण जर माणसाला परिस्थिती बदलवायची असेल तर तो कुठल्याही परिस्थितीत प्रयत्नांची पराकाष्ठा करून ती बदलतोच। त्यामुळे प्रयत्न करा, नुसताच विचार करण्यापेक्षा सोबत कृती देखील करा। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा। व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि ज्या लोकांनी चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्या लोकांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।